पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अंबादास दानवे यांनी पैशांचा एक व्हिडिओ आता ट्विट केला। पैशांच्या बंडलसह कोणते आमदार आहेत असा सवाल दानवेंनी उपस्थित केला। अंबादास दानवेंचा ट्विट करत सरकारला सवाल आहे, तर सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही असं दानवेंनी म्हटलं। बाकी सगळं ओके आहे असा टोला आता दानवे यांनी लगावलेला आहे। त्यांनी या संदर्भात पैशांचा एक व्हिडिओ देखील ट्विट केलेला आहे। त्यानंतर आता राजकीय घमासान सुरू झालाय। दरम्यान ट्विटमध्ये ते काय म्हणतात आपण पाहूया। त्या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके आहे असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे म्हणतायत। जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदेजी हे आमदार कोण आहेत असं म्हणत त्यांनी त्या आमदारांचा एक व्हिडिओ देखील ट्विट केलेला आहे। सत्ताधारी पक्षातले जे एक आमदार त्या ठिकाणी व्हिडिओ गेममध्ये पैशाचे बॅगाच्या बॅगा आणि नोटाच्या नोटा तिथे ठेवून ते खेळताना दिसत आहेत। याचा अर्थ की महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचा पैसा किती आलाय सत्ताधारी पक्षांच्याकडे। मला देशाच्या पंतप्रधानांना एक विनंती वजा प्रश्न विचारायचा आहे की आपण नोटाबंदीचा निर्णय घेतला, आपण संपूर्णपणे त्या ठिकाणी डिजिटल करन्सी वापरामध्ये आणली। आता कॅशलेस देश करायचा, कुठलाही व्यवहार कॅशनी करायचा नाही आणि तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्याकडे एवढी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश येते कुठून? जे सरकार आहे त्याचं प्रतीक आहे। जिथे सरकारकडे कर्जमाफीसाठी पैसे नाही आहेत तिथे हे आमदारांचे सत्ताधारी आमदार पैशांच्या बॅगा घेऊन फिरतात। पण याआधी देखील असेच व्हिडिओ कोकणामध्ये बघितले होते। आता हेच आहे ना, म्हणजे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये ज्या बॅगा घेऊन फिरतायत आणि हे जे आनंदाचं शिराचं वाटप चाललंय ते नेमकं कोणाचं आहे? दुसरं आणखी एक महत्त्वाचं आहे म्हणजे ज्या पद्धतीने हे सगळे पैशांचं हे चाललंय, महेंद्र देवी म्हणतात तुम्हाला व्हिडिओ नाही, अन्य काही गोष्टी अंबादास दानवे अजूनही तुम्हाला व्हिडिओज दिसतील याच्यात। एका बाजूला शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची नाही, मोठ्या प्रमाणावरती पैसे नाही म्हणून सांगायचं आणि सत्ताधारी आमदारांकडे एवढे पैसे कसे मिळतात आणि कोटीवधी रुपयाचे हे पैशाचा व्यवहार हे होतोय हे अगोदर जे स्पष्ट आम्ही जे वारंवार जी तक्रार करत होतो, आज ते ही सत्यता ही समोर आलेली आहे। या अगोदर मंत्र्यांकडे आपल्याला बंडल्स मिळायचे, आता तुम्ही बघितलं असेल की मंत्री सोडून आमदारांकडेच जर अशा पद्धतीने बंडल्स मिळायला लागलेत त्याचा अर्थच असा आहे की भ्रष्टाचार हे मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत आणि यात सत्ताधारींचीच इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे कोणीही सरकार त्याच्यामध्ये दखल घ्यायला तयार नाही आहे आणि या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे ही मागणी आम्ही या निमित्ताने विधान परिषदेमध्ये करणार आहोत। ते फोटो पण कुणाचा आहे माहीत आहे, अंबादास दानवेंनी जे काही ट्विट केलेलं आहे। आता हे सगळं नोटांचाच कारभार आहे। नोटा काय म्हणतात त्याला, खोके, हे पेट्या वगैरे हे सगळं टोपण नाव देऊन सगळी लूट चालली आहे महाराष्ट्राची आणि लुटीचा पैसा पुन्हा निवडणुकीत वापरा। तर शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण नोटाचे बंडल यांच्याकडे कुठून येतात याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।